कधी अवेळी येणारा पाऊस, कधी दुष्काळाचे चटके यामुळे ग्रामीण भागातले शेतकरी आधीच संकटात आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळणं कठीण झाल्याचं अनेक भागात चित्र पाहायला मिळते. लग्न जुळत नसल्यानं बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 48 तासांमध्ये 2 तरुणांनी आयुष्य संपवलंय. हरीश वानखेडे 28 वर्षांचा तरुण भूमिहीन शेतकरी कुटुंबातला होता. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. गेल्या 2-3 वर्षांपासून लग्नासाठी मुलीची शोधाशोध सुरू होती, मात्र सतत नकार मिळत होता. अखेर निराश झालेल्या हरीशने गळफास घेत आत्महत्या केली आहे. दुसरी घटना घडली आहे चिखली तालुक्यातल्या मंगळूरमध्ये. 25 वर्षांचा शेतकरी कुटुंबातल्या सत्यपाल भिसेने चांगलं शिक्षण घेतलं, मित्रांची लग्न झाली, पण आपलं लग्न जुळत नसल्यानं सत्यपाल व्यसनाच्या आहारी गेला आणि अखेर गळफास घेऊन त्याने आपलं जीवन संपवले. आणि 2 घटनांनी सगळ्यांच्याच मनाला चटका लागला. अठ्ठेचाळीस तासांमध्ये घडलेल्या 2 घटना. लग्नासाठी मुली मिळत नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातल्या तरुणांसमोर लग्न जमणं ही बाब अत्यंत कठीण झाल्याने बुलढाण्यामध्ये अशाच 2 तरुणांनी आपलं जीवन संपवल्याचं समोर येत आहे. पोलीस स्टेशन अंधेरा, जिल्हा बुलढाणा. आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शेखरवी. दिनांक 18/4/26 रोजी फिर्यादी साहेबराव सीताराम भिसे वय 75 वर्ष, राहणार मंगरूळ, तालुका जाफराबाद, जिल्हा बुलढाणा यांचा मुलगा सत्यपाल भिसे यांना दारूचं व्यसन जडलं होतं. त्यांनी त्याचं लग्न होत नसल्या कारणाने त्यांनी गळफास घेतला अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशनला मार्ग क्रमांक 15/2026 कलम 194 BNSS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. मृतक यांच्या वडिलांच्या रिपोर्टवरून सदरचा मार्ग दाखल असून पुढील तपास पोलीस स्टेशन अंधेरा करत आहे. तर लग्न जुळत नसल्यानं होणाऱ्या आत्महत्येच्या घटनांबाबत काय नेमकी माहिती समोर आली आहे ते बघूया. दोन 2023 साली NCRB नुसार 1,24,730 पुरुषांनी आत्महत्या केल्या. लग्न न होणं, विलंब होणं हे पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमुख कारण ठरतंय. लग्न न जुळणं किंवा विलंबामुळे 2022 मध्ये 697 पुरुषांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार प्रति 1000 मुलांमागे 921 मुली आहेत. वाढलेल्या अपेक्षा आणि आर्थिक निकष यामुळे ग्रामीण तरुणांच्या लग्नामध्ये अडचणी येत आहेत. शहराची ओढ आणि जीवनशैलीतला बदल यामुळेही ग्रामीण तरुणांच्या लग्नाला विलंब होतोय. 2023 मध्ये पुरुषांची लग्न न जुळल्यामुळे झालेल्या आत्महत्या एकूण आत्महत्यांच्या 5% आहेत. तर या घटना ज्या ठिकाणी घडल्या आहेत तिथल्या ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आम्ही जाणून घेतलंय, बघूया. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 48 तासात 2 युवकांनी केवळ लग्न जुळत नाही म्हणून आत्महत्या केल्या. खरं तर हा सामाजिक प्रश्न आता बनत चालला आहे. या दोनही युवकांकडे शेती किंवा नोकरी नसल्यामुळे यांना अनेक स्थळांवरून नकार येत होता आणि त्यामुळे हे नैराश्याच्या गर्तेत गेले आणि त्यामुळे या दोन्ही युवकांनी लग्न जुळत नाही म्हणून आत्महत्या केली. हे कारण म्हणजे व्यसनाधीनता. याच्यामुळे काय आहे की समाज बिघडत चालला. त्याच्यामुळं ते वाईट मार्गाला लागायला लागले मुलं आणि त्याच्यावर शासनाने काहीतरी तोडगा काढावा तर आपला समाज सुधरेल. त्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून त्याने आत्महत्या केली. लग्न सुद्धा जुळत नव्हतं याच कारणामुळे नव्हतं जुळत. माणूस व्यसनाधीन होता आणि हे जर असे प्रकरण घडत गेले ते व्यसनी माणसाकडून घडते. आणि त्याच्यात कारण काय आहे, मुलीवाले पोरी देत नाही. मुलीवाले म्हणते शेती पाहिजे, नोकरी पाहिजे, लग्न पाहिजे आणि शेतीत कामही करत नाही पोरी. बरं, ही अशामुळं पोर आत्महत्या करू राहिले. लग्नाचं हे जे समस्या आहे ही पूर्ण महाराष्ट्रात सामाजिक समस्या बनलेली आहे. माझ्यासारखे हजारो तरुण या नैराश्यातून बाहेर यायच्या प्रक्रियेतच नाहीये की माझ्यासारख्या तरुणाला वाटतं चला आपण 31-32 झालो तरी आपलं लग्न नाहीये. तर हा नैराश्य कुठेतरी डोक्यात ठेवून हे लोक आत्महत्या करतात, मुलं आत्महत्या करतात. कॅमेरामन शांताराम सह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा,
बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.